नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, 12वी बोर्डाच्या निकालासाठी फक्त आणि फक्त काही तास उरलेले आहेत बाळांनो. त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल बघू शकता. ठीक आहे, जसा निकाल येईल सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, जेणेकरून निकाल कसा बघायचा, लाईव्ह निकाल मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल तर. ठीक आहे, सगळ्या लाईव्ह अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येत आहे. बरं, आता निकाल कसा चेक करायचा त्याविषयी मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. ठीक आहे, आता निकाल चेक करण्यासाठी फक्त आणि फक्त विद्यार्थी एकच वेबसाईटवरती जातात, एक गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती. त्या वेबसाईटवरती इतकं सर्व्हर डाऊन होतं, विद्यार्थी 4-4, 5-5 तास त्यांचा निकाल त्यांना दिसत नाही. ठीक आहे, कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र तिथं त्या वेबसाईटवरती बसलेलं असतं. त्यासाठी गव्हर्नमेंटने 6 वेबसाईट दिलेल्या आहेत बाळांनो. त्या 6 वेबसाईट मधून कोणतीही वेबसाईट कोणत्याही वेबसाईटवरती तुम्ही क्लिक केलं, तुम्ही ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होतात तुमच्या निकालाच्या पेजवरती बाळांनो. ठीक आहे, म्हणून त्या 6 वेबसाईटला यूज करा. आता 6 वेबसाईट कोणत्या कशा दिसतील इथं मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतोय बाळांनो. हे ऑफिशियली गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. या 6 वेबसाईटमध्ये तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक केलं, तुम्हाला एक पोर्टल ओपन होऊन जाईल. त्या पोर्टलमध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा असेल आणि तुमचं आईचं नाव लिहायचं असेल. ठीक आहे, आता ते पोर्टल सुद्धा कसं दिसेल, या अशा पद्धतीने तुम्हाला ते पोर्टल दिसणार आहे बाळांनो. आईच्या नावाची योग्य स्पेलिंग पहिलेच बघून ठेवा, कारण भरपूर विद्यार्थी असे असतात तिथं निकालाच्या सायबर सेंटरवरती जातात किंवा ऍप मोबाईलमध्ये बघतात, पण आईच्या नावाची स्पेलिंग चुकीची टाकतात, त्यामुळे त्यांना निकालच दिसत नाही. ठीक आहे, म्हणून तुमचा रोल नंबर तुमच्या जवळ ठेवा. आईच्या नावाची योग्य स्पेलिंग जी आधार कार्ड मध्ये असेल ती तुम्हाला तिथं टाकायची आहे आणि ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचा निकाल दिसणार आहे बाळा. आता निकाल बघितल्यानंतर ज्यांचा निकाल चांगला आला तरी त्यांनी शांत थोडासा धीर ठेवायचा आहे. ठीक आहे, ज्यांचा निकाल चांगला नाही आला तुम्ही सुद्धा निराश जास्त व्हायचं नाही बाळांनो. ठीक आहे, तुम्ही मेहनत केली होती, तुमच्या मेहनतीला थोडंसं कमी यश भेटलं, त्यामुळे तुम्हाला थोडंफार निराशा झाली तर ती योग्य आहे, पण खूप काही त्या गोष्टीचं बर्डन घेऊ नका. ठीक आहे, पॅरेंट्सला सुद्धा मला एक मेसेज द्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या वेळेस पॅरेंट्सला खूप मोठी गोष्ट वाटतं की 12वीचा निकाल कमी आला तर माझ्या मुलाचं खूपच वाईट होऊन जाईल. नाही, आता गव्हर्नमेंटने अशा पद्धतीच्या गोष्टी काढलेल्या आहेत, 12वीच्या निकालाला खूप कमी प्राधान्य आहे, खूप कमी प्राधान्य आहे. ठीक आहे, जर तुमचे खूपच कमी येऊन गेले पर्सेंटेज, तुम्ही फेल झाले, तेव्हाच तुम्हाला प्रॉब्लेम येतो इन फ्युचर मध्ये. ठीक आहे, पण जर तुम्ही पास झाले आणि सीईटी मध्ये 99-98% काढले ना, तुम्हाला कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही. या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो. पूर्णच्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुमची फक्त आणि फक्त सीईटीच्या बेसिसवरती होते, हे पॅरेंट्सला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, 12वी बोर्डाचे मार्क महत्वाचे आहेत, पण इतकेही महत्वाचे नाहीत की विद्यार्थ्यावर तुम्ही खूप जास्त बॉदरेशन किंवा बर्डन टाकलं पाहिजे. गोष्ट समजते? ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. जसा निकाल येईल परत मी तुमच्या सोबत असाच येईल, तुम्हाला काही गोष्टी सांगेल बाळांनो. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला बातमी देईल निकालाची. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. सीईटीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.